नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील अश्वस्य स्वामीनिष्ठा या पाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. या पाठाचं भाषांतर त्याचा जो भाग आहे तो आपण आपल्या चॅनलमध्ये टाकलेला आहे. तो तुम्ही अवश्य पहा. आज आपल्याला त्याच्या खालचा भाषाभ्यास बघायचा आहे. पहिला प्रश्न आपल्याला त्याने दिलाय, एक वाक्येन उत्तरत. काय प्रश्न आहे? मार्गः कीदृशः? मार्ग कसा आहे? तर त्याचं उत्तर इथे आपण खाली लिहिलेलं आहे, मार्गः निर्मनुष्यः. मार्ग कसा आहे? निर्मनुष्य. निर्मनुष्य म्हणजे त्या रस्त्यावरती कोणीही मनुष्य नाही आहे, असा तो मार्ग आहे, असा तो रस्ता आहे. दुसरा प्रश्न आहे, अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति? म्हणजे त्या घोड्याच्या पाठीवर, पृष्ठ म्हणजे पाठ, त्या घोड्याच्या पाठीवर कोण बसलं आहे? आणि मग त्याचं उत्तर आहे, अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. त्या घोड्याच्या पाठीवर, पृष्ठे पाठ, कोण बसलेला आहे? तस्य स्वामी, त्याचे स्वामी बसले आहेत. अश्वः. आता पुढचा प्रश्न बघा, अश्वः किम उल्लंघयति? म्हणजे त्या घोड्यानी काय उल्लंघन केले, काय ओलांडले? अश्वः जलप्रवाहम उल्लंघयति. त्यांनी तो पाण्याचा जो प्रवाह होता तो ओलांडला. चौथा प्रश्न आहे, स्वामी किम पृशति? स्वामींने कशाला स्पर्श केला? स्वामी स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशति. लक्षात येत आहेत उत्तर विद्यार्थी मित्रांनो? आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न निर्माणम कुरुत. त्यांनी पहिलं वाक्य आपल्याला दिलंय, स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अश्वस्य शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे, बरोबर आहे? म्हणजेच अश्वस्य हा शब्द काढून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द लिहायचा आहे. मग आपण अश्वस्य काय येतं बघा, पुल्लिंग षष्ठी एकवचन. म्हणजे अश्वस्य शब्द काढून आपल्याला किम प्रश्नार्थक सर्वनामाचं पुल्लिंग षष्ठी एकवचन लिहावं लागेल. आधी या वाक्याचा अर्थ काय होतोय बघूया. मराठीमध्ये तो प्रश्न बनवून घेऊया. स्वामी घोड्याच्या जवळ आले. मग आता प्रश्न काय बनवावं लागेल, स्वामी कोणाच्या जवळ आले? मराठीमध्ये पण बघा, चाचीचे असेल तर षष्ठी विभक्ती वापरतात, अश्वस्य म्हणजे षष्ठी. मग आता किमचं पुल्लिंगाचं षष्ठीचं रूप आपल्याला घ्यावं लागेल. कह कौ के प्रथमा कम कौ कान द्वितीया केन काभ्याम कैः तृतीया कस्मै काभ्याम केभ्यः चतुर्थी कस्मात् काभ्याम केभ्यः पंचमी कस्य. षष्ठी एकवचन काय आलंय, कस्य. आणि आपण उत्तरामध्ये ते कस्य असं लिहिलेलं आहे. फक्त अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही, तर आपण प्रश्न निर्माण केलाय म्हणून आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह लिहायचं आहे, नाहीतर अर्धा मार्क मिळणार नाही. अर्धा मार्क असतो ते प्रश्नचिन्ह लिहायला आणि अर्धा मार्क असतो ते बरोबर उत्तर लिहायला. लक्षात येत आहे तुमच्या? आता दुसरं वाक्य बघूया, स्वामी भूमौ निपतती. आता भूमौ या शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. भूमौ म्हणजे काय झालं, ठिकाण, बरोबर आहे? मग आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जर का ठिकाण असेल, कुठे, स्वामी जमिनीवर पडले, स्वामी कुठे पडले, मग कुठे या अँगलनी येत असेल तर आपल्याला, ठिकाणी या अँगलनी येत असेल तर आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे संस्कृत मधला, कुत्र. आणि म्हणून आपण वाक्य काय बनवलं,
स्वामी कुत्र निपतती, स्वामी कुठे पडले, आणि वाक्याच्या शेवटी आठवणीने आपल्याला प्रश्नचिन्ह लिहायचं आहे. आता तिसरा प्रश्न बघूया. या तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी दिलंय योग्य विभक्ती रूपम लिखत. पहिलं आहे तस्य उपविष्टः अस्ति तस्य स्वामी, आणि पृष्ठ या शब्दाचं योग्य रूप आपल्याला भरायचंय. मग पृष्ठ म्हणजे काय झालं? पाठ. बरोबर आहे. पाठ म्हणजे काय? ठिकाण. आणि ठिकाणाची लिहायची असते सप्तमी, आणि म्हणून योग्य रूप काय झालं? पृष्ठे. तुम्ही तो पाठ वाचून सुद्धा तुम्हाला हाच शब्द मिळेल, पृष्ठे. लक्षात आलेलं आहे? दुसरं वाक्य बघूया. तस्य एकः पादः. आता व्रणित शब्दाचं योग्य रूप काय आलं आपल्या पाठामध्ये? व्रणितः. हे जे व्रणितः आहे ना, हे धातुसाधित विशेषण आलंय, पण विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला 10वीत आहे. म्हणून ह्याचा जो नियम आहे तो मी आत्ता तुम्हाला समजावून नाही सांगत आहे. व्रणितः हे तुम्ही परिच्छेद वाचून तो गाळलेला शब्द अगदी अचूक भरू शकता. आता तिसरं वाक्य बघा. समाधीस्थलम विराजते. कुठे विराजत आहे? कुठे आहे? मेवाड प्रांत. मग मेवाड प्रांत काय झालं? ठिकाण. ठिकाण म्हणजेच कारक कोणतं विद्यार्थी मित्रांनो? अधिकरणम. आणि अधिकरणमची असते सप्तमी विभक्ती, आणि म्हणून मेवाड प्रांत याचं सप्तमीचं रूप येतं मेवाड प्रांते. लक्षात येतंय? परिच्छेद वाचून सुद्धा तुम्हाला हा शब्द मिळू शकतो, पण नियमाने पण मी तुम्हाला तो समजावून दिलेला आहे. अश्व प्राणांत्यजती. घोडा प्राण सोडतो. समाधान शब्दाचं आपल्याला योग्य रूप लिहायचंय. मग आपण मराठीमध्ये पण काय म्हणतो बघा. अश्व म्हणजे घोडा समाधानाने प्राण सोडतो. समाधानाने. नेएशी आली की आपल्याला तृतीया लिहावी लागते मराठीच्या नियमानुसार. पण संस्कृतच्या नियमानुसार इथे हे करणकारक आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी तृतीयेचं रूप लिहावं लागेल समाधानेनं. आणि परिच्छेद वाचून सुद्धा तुम्ही हे उत्तर लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अश्वस्य स्वामी निष्ठा या पाठाखालचा जो भाषाभ्यास आहे तो सोडवलेला आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.